हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 13 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन कंट्रोल फ्लो. जसे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पायथॉन कंट्रोल फ्लो बघितलेले, तर त्यामध्ये आपण इफ एल्स आणि नेस्टेड इफ एल्स बघितलेले. तर त्याचाच कंटिन्युएशन पार्ट आपला आजचा राहणार आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायथॉन टर्नरी ऑपरेटर. जसं आपण कंट्रोल फ्लोज बघितले, तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे टर्नरी ऑपरेटर. कशा प्रकारे आपण पायथॉन मध्ये यूज करतो बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो आता एक्झॅक्टली टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय, तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, त्यामध्ये आपण इफ एल्स, इफ एलिफ हे जे काही स्टेटमेंट आहे ते बघितले. तर ते स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला ब्लॉक ऑफ कोड लिहावा लागला, लाईन्स ऑफ कोड लिहावा लागला, खूप साऱ्या लाईन्स लिहाव्या लागल्या. पण टर्नरी ऑपरेटर मध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. तुम्ही सिंगल लाईन मध्ये कंडिशन इव्हॅल्युएट करू शकतात आणि तुम्हाला जो काही रिझल्ट दाखवायचा युजरला, तो रिझल्ट तुम्ही युजरला शो करू शकतात किंवा त्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. सो सर्वात आधी आपण काय करूया, समजून घेऊया की एक्झॅक्ट पायथॉन मध्ये टर्नरी ऑपरेटर कशा प्रकारे आपण युज करत असतो. सो त्यासाठी आपण जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर आणि आपण आधी समजून घ्या की इतर लँग्वेजेस मध्ये टर्नरी ऑपरेटर आपण युज कशा प्रकारे करतो. इतर लँग्वेजेस म्हणजे की जावा झालं, जावा स्क्रिप्ट झालं, टाईप स्क्रिप्ट झालं. त्यामध्ये आता सपोज मला जावा स्क्रिप्ट मध्ये टर्नरी ऑपरेटर युज करायचं, तर मी काय करेल, किंवा सिंपल आधी आपण इफ पासून स्टार्ट करूया. तर जावा स्क्रिप्ट मध्ये मला इफ युज करायचा आहे, इफ कंडिशन. तर आपण काय करतो, आपण इथे इफ घेतो, इथे आपण काय करतो, कंडिशन टाकतो आणि इथे कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज, इथे एल्स ब्लॉक लिहितो, कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा प्रकारे आपण जावास्क्रिप्ट मध्ये सिंपल लिहित असतो. आता यालाच आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये टर्नरी ऑपरेटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, सर्वात आधी कंडिशन लिहितो. आता सपोज कंडिशन काय असेल माझी, 10 इज ग्रेटर दॅन 5, ही झाली माझी कंडिशन. मग आता ही कंडिशन जर फुलफिल करायची असेल तर आपण काय करतो, क्वेश्चन मार्क. ही कंडिशन जर फुलफिल झाली म्हणजे या कंडिशनचा रिझल्ट जर ट्रू आला तर मला काय करायचं आहे, ट्रू जो ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे तो ब्लॉक मी इथे लिहेल ट्रू. आणि जर एज ब्लॉक मला एक्झिक्यूट करायचं आहे म्हणजे ही कंडिशन जर एक्झिक्यूट नाही झाली किंवा फॉल्स झाली तर मला इथे काय करायचं आहे, फॉल्स ब्लॉक आपण इथे लिहित असतो, बरोबर. तर सपोज 10 इज ग्रेटर दॅन 5, 10 इज ग्रेटर दॅन 5, इथे आपण क्वेश्चन मार्क दिलं, इथे समथिंग मेसेज की सपोज 10 इज ग्रेटर दॅन 5, हा एक मेसेज दिला आपण इथे. आणि जर नसेल तर नो किंवा एक्झॅक्ट अपोजिट आपण मेसेज या ठिकाणी देऊ शकतो, 10 इज नॉट ग्रेटर दॅन 5. ओके, तर हे झालं जावा स्क्रिप्टचं. पण आता पायथॉन मध्ये टर्नरी ऑपरेटरचा यूज कसा करतो, पायथॉन मध्ये आपण सिंपल लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की इफ कंडिशन कशी यूज करतो. तर इफ त्यापुढे जे काही कंडिशन असेल ती, सपोज 10 इज ग्रेटर दॅन 5, देन 2 कोलन आणि नंतर जे काही तुम्हाला इथे प्रिंट करायचं आहे ते प्रिंट करतो. एज ब्लॉक लिहायचा असेल तर आपण एज ब्लॉक अशा प्रकारे इथे लिहित असतो आणि इथे प्रिंट करतो. हे झालं सिंपल. पण आता तुम्हाला जर टर्नरी ऑपरेटर युज करायचं असेल पायथॉन मध्ये, तर एक्झॅक्ट हे जे जावास्क्रिप्टचं जे टर्नरी ऑपरेटर आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. तर इथे आपण काय केलं, पहिल्यांदा कंडिशन घेतली, इथे पहिल्यांदा कंडिशन घेतली. पण पायथॉन मध्ये पहिल्यांदा कंडिशन नाही घेत, पहिल्यांदा जे काही तुम्हाला प्रिंट करायचं आहे, ट्रू झाल्यानंतर जे काही तुम्हाला प्रिंट करायचं आहे ते आपण घेत असतो. तर कशा प्रकारे, आता सपोज मला काय प्रिंट करायचं आहे की 10 इज ग्रेटर दॅन 5, हे मला प्रिंट करायचं आहे. तर मी सर्वात आधी काय करेल, ती स्ट्रिंग घेईल, 10 इज ग्रेटर दॅन 5, ही स्ट्रिंग मी आधी घेईल. मग ही स्ट्रिंग घेतल्यानंतर मला कंडिशन चेक करायची, तर मी इथे इफ लावेल, इफ, आणि इथे मी चेक करेल 10 इज ग्रेटर दॅन 5. आणि जर ही कंडिशन फुलफिल नाही झाली, ही फुलफिल झाली तर हा जो ब्लॉक आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आणि ही जी कंडिशन जी आहे ती फॉल्स झाली तर याच्यानंतर जे आपण लाईन ऑफ कोड लिहू तो एक्झिक्यूट होईल. सपोज 10 इज लेस दॅन 5, ही जी लाईन आहे ती लाईन या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल, ही लाईन. ओके, तो अशा प्रकारे जनरली लिहित असतात. शॉर्ट फॉर्म जर दाखवायचा आला तर इथे सर्वात आधी आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे, त्यानंतर इथे इफ यूज करायचा आहे, इफ मध्ये कंडिशन यूज करायची आहे आणि नंतर फॉल्स एक्सप्रेशन, फॉल्स एक्सप्रेशन म्हणू शकतो किंवा आपण फॉल्स स्टेटमेंट म्हणूया, फॉल्स
फॉल्स स्टेटमेंट आणि सुरुवातीला काय करतो आपण ट्रू स्टेटमेंट देतो STMT. जर इथे ही जी कंडिशन आहे ही फुलफिल झाली तर हे एक्झिक्यूट होईल, ही जर फुलफिल नाही झाली तर हे एक्झिक्यूट होईल. एकदम सोपं आहे. तर आता आपण ग्राफिकली किंवा व्हाईट बोर्डवर तर समजून घेतलंय, आता आपण काय करणार आहोत प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. सो जाऊया आपल्या पायचार्म कोड एडिटरवर आणि इथे आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेणार आहोत आणि रिअल टाइम एक्झाम्पल घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते समजायला इझी होईल. तर आपण काय करूया, जसं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी ग्रोसरी स्टोअर मध्ये जातात तर तिथे तुम्हाला सांगतात की जर तुम्ही 1000च्या वर जर परचेस केलं तुम्हाला 10% डिस्काउंट, 1000च्या बिलो केलं तर 5% डिस्काउंट. तर सेम एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो इथे आपण सर्वात आधी एक व्हेरिएबल घेऊया. सो इथे आपण टोटल परचेस म्हणून एक व्हेरिएबल घेतला. युजर कडनं आपण इथे घेणार आहोत फ्लोट आणि फ्लोट मध्ये युजर कडनं इनपुट घेऊया. सो फ्लोट इनपुट एंटर युअर टोटल परचेस अमाउंट. ओके, सो जी काही अमाउंट असेल ती युजर या ठिकाणी एंटर करेल. तर इथे आपण डॉलर देऊया. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, त्याला इथे आपल्याला टर्नरी ऑपरेटर यूज करायचं बेसिकली. तर इथे आपण एक व्हेरिएबल घेऊया अगेन डिस्काउंट म्हणून. डिस्काउंट इज इक्वल टू, आता इथे आपल्याला टर्नरी यूज करायचा आहे. जर युजरने मोर दॅन 1000 शॉपिंग केली तर त्याला 10% डिस्काउंट द्यायचा म्हणून मी इथे 10चा घेतला फर्स्ट टाइम. 10 द्यायचा म्हणून 10. आता इथे आपण कंडिशन चेक करणार आहोत. इफ टोटल परचेस इज ग्रेटर दॅन 1000 जर असेल तर 10% मिळेल, एल्स 5, एल्स त्याला 5 आहे. एकदम सोपी कंडिशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जर ही जी कंडिशन आहे टोटल परचेस इज मोर दॅन 1000 जर असेल तर 10% मिळेल, अदरवाइज 5% मिळेल. ओके, आता नेक्स्ट लाईनला आपल्याला काय करायचं आहे, डिस्काउंटेड अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. सो म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर जी काही अमाऊंट फायनल अमाऊंट बनेल ती अमाऊंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. सो इथे डिस्काउंट अमाऊंट इज इक्वल टू, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तर काय आहे, त्याला आपण परत फ्लोट मध्ये कन्वर्ट करूया. फ्लोट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे काही डिस्काउंट आहे, सो या ठिकाणी आपण डिस्काउंट घेऊया डिवायडेड बाय 100 आणि इनटू अगेन फ्लोट मध्ये जी काही आपली टोटल परचेस आहे ती टोटल परचेसची अमाऊंट या ठिकाणी टाकून देऊया. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, डिस्काउंट अप्लाय करून जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी मिळेल. त्यानंतर आपल्याला फायनल अमाऊंट काढायची, टोटल परचेस मायनस डिस्काउंटेड अमाऊंट. सो इथे आपण टोटल परचेस घेऊया आधी आणि मायनस डिस्काउंटेड अमाऊंट या ठिकाणी. सो इथे आपल्याला फायनल अमाऊंट मिळणार आहे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला सिम्पली मेसेज प्रिंट करायचा आहे फॉर युजर साठी. सो एफ स्ट्रिंगचा आपण या ठिकाणी यूज करूया. यू गेट अ डिस्काउंट, या ठिकाणी आपण डिस्काउंट ची अमाऊंट दाखवणार आहोत. डिस्काउंट किती 10% आहे 5% आहे ते दाखवणार आहोत. आणि त्यानंतर यू गेट अ 10% डिस्काउंट अँड युअर फायनल अमाऊंट इज, अगेन आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये जी काही फायनल अमाऊंट जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपण या ठिकाणी बाइंड करणार. याला करूया सेव्ह आणि करूया रन. इथे एंटर युअर टोटल परचेस, मी तर सपोज 500 जर एंटर केले तर हे लेस दॅन 1000 आहे तर एज ब्लॉक आपला एक्झिक्यूट होईल. त्याकरता इथे 5% यावर आपल्याला काय मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार. त्याला मी एंटर करतो. सो इथे तुम्ही बघू शकता यू गेट अ 5% डिस्काउंट, युअर फायनल अमाऊंट इज 475 रुपीज. का 500 वर 5% मतलब 20 म्हणजे किती, तर 25 रुपीज त्यांना ऑफ मिळाले. त्याला फायनल अमाऊंट किती पे करायची तर 475 रुपीज त्याला
पे करायचे. तिथे डिस्काउंटच्या शेजारी आपण पर्सेंटेज पण घेऊ शकतो, जेणेकरून इथे क्लिअरली युजरला शो होईल मेसेज. अगेन आपण रिरन करूया आणि आता मी टाकतोय 199 1999 रुपयाची मी खरेदी केलेली आहे. याला आपण काय करूया, रन करूया. सो यू गेट अ 10% डिस्काउंट. ऑब्विसली 1000च्या जास्त आपण खरेदी केलेली आहे म्हणून आपल्याला इथे 10% डिस्काउंट मिळालेला आहे. अँड युअर फायनल अमाऊंट इज 1799 रुपीज. तर अशा प्रकारे तुम्ही जे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत तर त्यासोबत जो काही आपला कन्सेप्ट आहे तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे टर्नरी ऑपरेटरचा, जो की कंटिन्युएशन पार्ट आहे आपला आजचा लास्ट व्हिडिओच्या, जिथे आपण इफ एल्स आणि एलिफ हा जो कन्सेप्ट बघितला तर त्याच व्हिडिओचा कंटिन्युएशन पार्ट आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर सर्वात आधी तो व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला ते मोर क्लिअर होईल कंट्रोल फ्लो बद्दल, आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ आहे कंट्रोल फ्लो टर्नरी ऑपरेटरचा तो आवडला असेल, तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा समजला असेल. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.